मित्रांनो नमस्कार, मी आहे गणेश लोकरे। तर मित्रांनो आज पावसाने थोडासा उघाड दिल्यामुळे आपण साईडचा जो बारदाना आहे तो थोडासा वरती घेतलेला आहे। काही दिसतंय तुम्हाला? तर अशा प्रकारे बारदाना वरी घेतलेला आहे। आता बारदाना वरी घेतल्याचा फायदा काय होतो मित्रांनो, की बाहेरील जी फ्रेश हवा आहे त्या आपल्या पक्ष्यांना फार्ममध्ये चांगली फ्रेश हवा मिळते, किंवा आतमधील जो गॅस तयार झालेला असतो मित्रांनो, जेणेकरून पूर्ण आपलं फार्म पॅक बंद असतं, तर त्यावेळेस फार्ममध्ये जे नाही का गॅस तयार होतो, तर त्याच्यापासून ॲमोनिया वगैरे बरेचसे आजार पक्ष्यांना होऊ शकतात। तर त्याच्यामुळे आज थोडासा पावसाने उघाड दिल्यामुळे आपण जे आहे ते बारदाना अशा प्रकारे वरी घेतलेला आहे। तर तसेच मित्रांनो आज आपल्या पक्ष्यांना चालू आहे 14वा दिवस। तर प्रत्येकालाच माहिती आहे आता 14व्या दिवशी पक्ष्यांना लासोटा म्हणजे गंभोराला लासोटा राहतो, म्हणजेच की ज्याला आपण म्हणू शकतो IBD स्टँडर्ड। तर तो आपल्या पक्ष्यांना आज लासोटा आहे। तर तो लासोटा देखील चालू आहे। आता कशा पद्धतीने आपण पक्ष्यांना लासोटा देतोय हे दाखवतोय तुम्हाला। मित्रांनो हे आहे आपला गंभोरा लासोटा, आणि हे त्याचं हे बघा, हे त्याचं डायल्यूट वॉटर। तर मित्रांनो हा लासोटा जो आहे आपल्याला, हा गंभोरा लासोटा, हे पूर्ण आपण हे डायल्यूट वॉटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पक्ष्यांना लासोटा किंवा ड्रॉप आपण म्हणू त्याला, ते कशा पद्धतीने आता दिला जातो हे दाखवतोय। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने जे आहे हे अशा पद्धतीने पक्ष्यांना ड्रॉप दिला पाहिजे। आणि हे बघा हे काम चालू आपलं लासोटा द्यायचं। तर हे बघा आता हे प्रॉपरली डोळ्यामध्ये लासोटा गेला पाहिजे। आता हे बघा आज 14वा दिवस आहे, म्हणजे 14व्या दिवशी सगळ्यांनाच माहिती आहे की गंभोरा लस असते म्हणून। आता पक्षीची क्वालिटी दाखवतो मी कशा प्रकारे येते। तर हे बघा मित्रांनो, हे आपलं पक्षीची क्वालिटी वगैरे चांगली आहे। तर आत्ता हे जी साईज मित्रांनो एक 70 ग्रामच्या पुढे आत्ता साईज। तर हे बघा पक्षीसुद्धा एकदम म्हणजे क्वालिटी चांगली आहे, चांगल्या प्रकारचा पक्षी आहे। हे बघा हे थोड्याशा पट्ट्या वगैरे वरती घेतल्यामुळे पक्ष्यांना खाता बिता व्यवस्थित येते। आणि ही निप्पल लाईन जी दिसते मित्रांनो, हे बघा आता हे जे निप्पल लाईन आहे, आता हे थोडंसं काय व्हायलं आहे की पक्ष्यांना पाणी प्यायला त्रास करायला लागले, म्हणजे नाही का पक्ष्यांची जेवढी हाईट आहे त्याच्यापेक्षा जे ही निप्पल लाईन जी आहे ती खाली आहे। आता आपल्याला उद्या काय करायचं आहे मित्रांनो, हे दाखवतो आहे थोडंसं। आता ही जी लाईन आहे तर ह्याला थोडंसं असं वरती उचलून घ्यायचं, म्हणजे जसं जसा पक्षी मोठा होईल तसं तसं आपण ही लाईन वरती घेऊ शकतो। तर आपण थोडीशी ह्याला उद्या वरती घेणार आहोत। तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।